नमस्कार मंडळी. नैराश्याच्या भवसागरातून तुम्हाला हास्याच्या पैलतीरी न्यायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका शूटिंग सेटवर एक गॉन केस उलगडण्यासाठी. बघूया हे रहस्य आपल्याला किती हसवत येते, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. विराज सर, मी आलोय. पृथ्वी अरे भाई भाई ये 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 ए ऐक ऐक जे सांगितलं होतं ते केलंय ना? सर, तुम्ही बोललात आणि मी करणार नाही सर. केलं. क्या बात आहे यार, क्या बात आहे. एक नंबर, मस्त वाटतोय सर. थँक्यू सर, थँक्यू. यस सर, हा 9ची शिफ्ट आहे ना? हा बाकीचे लोक कुठे आहेत? कसं आहे, नवीन असतात ना तेव्हा सगळे वेळेत येतात, पण जसजसा माज वाढत जातो ना तसतसे सगळे उशीर येतात आणि मग एवढा उशीर होतो की गायब होतात. ओ ओके सर, ओके सर, नो प्रॉब्लेम सर. हा. सर, एक फक्त मी एक फिन्स्टा लाईव्ह करू काय पटकन प्लीज? हा कर, हा. पण लक्षात ठेवा हे करणारे पण लवकर गायब होतात. सर नाही करायचं सर, कॅन्सल. फिन्स्टा लाईव्ह कॅन्सल. हा. फक्त स्क्रिप्ट द्या ना सर, स्क्रिप्ट द्या ना. हे बने स्क्रिप्ट दे. यस सर, स्क्रिप्ट. अरे थँक्यू भाई. सर, हां कमालात सर तुम्ही. म्हणजे तुम्ही रोलसाठी केस काढलेत खूप म्हणजे असं करत नाही सर, तुम्ही केलं भारी. मेरी जान, बस काय इकडे, बस इकडे इकडे. हा, बस, बस. नाव काय बोललं तुझं? निखिल सर. आडनाव काय? बने. बने. मेरी जान, तुला एक गोष्ट सांगतो, लक्षात घे. काय ना, मी साधा आर्टिस्ट नाही रे. हो सर. कॅरेक्टरची जशी डिमांड असते ना, मी तसं काम करतो रे. गेटअप बिटअप सगळं तसं. आणि कसं आहे ना यार, फिल्म आहे रे. फिल्मला ना या सगळ्या गोष्टींची फार गरज असते. कॅरेक्टरवर वर्क करणं. फिल्मसाठी नाटक सोडलं मी भाई. सर, नाटक सोडलं म्हणजे काय? ते मला बोलत होते परत उभं नाही करणार. म्हटलं नाही थांबायचं तुमच्याजवळ. चल भाई, फिल्म आहे यार 70 mm. एका मोठ्या चॅनलने मला एक सिरियल ऑफर केली होती, मोठा ट्रॅक. नाही करणार. नाही केली. अरे अपना जन्म थोड़ी ना छोटे स्क्रीन के लिए हुआ मेरी जान, बड़ी स्क्रीन 70 mm. तर को मालूम नहीं होगा, तुला सांगतो. पृथ्वी प्रताप हे नाव आहे ना, कॅरेक्टरसाठी फिल्मसाठी खूप मोठे रे. तुला जशी रिक्वायरमेंट तसं काम देणार. डिरेक्टर काय बोलला, टक्कल पाहिजे, मी टक्कल केला. आफ्टर ऑल आय एम डिरेक्टर्स आर्टिस्ट अँड आय एम कॉमेडी आर्टिस्ट. तरी पण हा अजून असिस्टंटच आहे. माझं प्रमोशन झालं, मी सर सोफ्यावर बसतात. शाण्या, क्या बात आहे, क्या बात आहे. ये शाण्या, जास्त शहाणपणा करू नको, समजला ना? आला म्हटलं मी तिकडे प्रमोशन. सर आले, सर आले. हा नोटेड नोटेड. अरे सर आले, सर आले. नोटेड. अरे सर आले, सर आले, सर आले. झालं काय? वॉकी वॉकी खेळून झालं? आता आपण टॉकी टॉकी करूया. एक नंबर सर. वॉकी वॉकी, टॉकी टॉकी. सर तुम्ही ते पण घेतलं पाहिजे होतं. वॅकी वाकून बघतो. बरं मी सोफ्यावर नाहीये. ऐकतोय रे मी सगळं. कामाला लागा. चला, पहिला दिवस आहे यार. सर 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 सर, हा कोण आहे? सर सर हा पृथ्वी. सर पृथ्वी आर्टिस्ट. आपल्या संजय कॅरेक्टर साठी आलाय सर हा. यस सर. हा यस हो सर. सर. अरे नाही रे, हा 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 नाहीये. सर तोच आहे सर. असं काय सर, तुम्ही ना कायची ऑडिशन बघितलं आणि याला सिलेक्ट केलं सर? यस सर, तुम्हीच हा. केलं सिलेक्ट त्याला. अरे नाही रे, मी फिर फिर जरा. मित्रा मित्रा प्रोफाईल दे. प्रोफाईल मला वाटलं फिर म्हणजे सर सर काय? सर 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 हे बघा सर. हा, अरे मग हा आहे तो. ह्याला कुठून आणलाय? ह्याला काढा. सर तोच आहे सर हा. फक्त ऑडिशनच्या वेळेस जे केस होते ना ते त्याने काढले, Yes. म्हणून तुम्ही त्याला ओळखलं नाही हा, सर. सर. क्यू हिला डाला ना. अरे का कापलेस तू केस? विराज सरांनी सांगितलं केस काप, मी कापले. तू सांगितलं? सर तुम्ही बोललात. मी कधी बोललो? सर तुम्ही बोललात ना टक्कल पाहिजे, म्हणून मी त्याला बोललो की बाबा टक्कल करून ये. मी कधी बोललो टक्कल पाहिजे विराज? सर सर मला विराज सरांनी तसंच सांगितलं की ओंकार राऊत सर बोलले टक्कल पाहिजे. सर मी केला टक्कल, कारण सर तुमच्यासोबत काम करणं माझं ड्रीम आहे सर. मी केला टक्कल सर.
हो 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 मी कधी बोललो तुला विराज टक्कल पाहिजे? मी बोललो तुला टक्कल पाहिजे? सर. हो हो काय कधी बोललो सांग ना. सर सर ते बोलले सर तुम्ही बोलला टक्कल पाहिजे सर. त्यांनी मला तसा मेसेज केला की टक्कल पाहिजे. हे बघा ना सर, हे बघा त्यांनी मला असा मेसेज केलाय टक्कल पाहिजे. मी कन्फर्मेशनसाठी फोन पण केला त्यांना, तर त्यांनी फोन नाही उचलला. मग मी त्यांना हे बघा ना सर मेसेज केला, बोललो सर हे बघा सर टक्कल हवा आहे का खरंच? हो. ते म्हणाले हो. मी म्हटलं सर ट क क ल असाच हवा आहे का सर? तर ते मला म्हणाले हो रे बाबा कळत नाही का? हे बघा मला दिसतंय. चंद्रमा दिसतंय मला. सकोट तुळतुळीत जणू बेसनचा लाडू. मला असं- दिसतंय राजा, मला दिसतंय, मला कळतंय सगळं. हो तू एक काम, तू बस तिकडे. सर मी हो हो हे असं तुम्ही रिॲक्ट म्हणजे नाही नाही रिॲक्ट काही नाही. बस 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 तू बस. सर टक्कल हवा आहे ना सर? हा बस तू बस बस. सर मी पिक्चर मध्ये आहे ना? मूर्ख आहेस का जरा? आपलं रीडिंग झालं. काय आहे ह्या सीन मध्ये काय लिहिलंय? वाच. काय लिहिलंय? डिस्कशनला होतास ना तू, केस असलेला खुरट्या दाढीचा पाहिजे ना संजय? टकला कसा चालेल संजय? मी कधी बोललो यार तुला टक्कल पाहिजे? या कधी बोललो? अक्कल आहे तुला? आहे जरा तरी अक्कल आहे? सर 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 देवा ही एक आली रे. सर सर बरं झालं भेटला सर, तुम्हाला शोधत होते सर. सर ते तुम्ही बोलला होतात ना ते केलं सर. सर चेक करा ना एकदा. हे बक्कल चेक करा ना सर पॅन्टचं. एक मिनिट थांब बघा बाई जरा, इथे काय सुरू आहे? हा सर 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 आठवलं सर. काय? सर त्या दिवशी तुम्ही हिच्याशीच बोलत असताना बोललात सर की टक्कल पाहिजे टक्कल पाहिजे. मला स्पष्ट आठवतोय सर. मी कधी बोललो हिच्याशी बोलताना टक्कल पाहिजे? सर अरे ते नाही का सर तुला सांगत होते हे ह्याच्या पॅन्ट बद्दलच बोललो होतो हा ते सर बोला. सर तुम्हाला ओरडत होते ना त्या दिवशी. ते आठवलं काय? ते आपल्या लुक टेस्ट होती, ते आर्टिस्ट आले, त्यांच्या पॅन्टचा प्रॉब्लेम झाला. आम्ही ते कसं डबल टेपने लावतो ना सर. तर तुम्ही बोलले की नाही तसं नाही पाहिजे. तरी पण आम्ही त्याला सर नाडी बांधली होती सर. पण सारखी सारखी त्या आर्टिस्टची पॅन्ट खाली येत होती सर. मग तुम्ही काय बोललात? हे काय आहे? केस आहे, केसच्या खाली काय मेंदू आहे, मेंदूत अक्कल आहे. ती अक्कल वापरायची आणि पॅन्टला बक्कल लावायची, एवढंच करायचंय. अक्कल वापरायला पण लागत नाही पॅन्टला बक्कल लावायला. फक्त बक्कल पाहिजे, बक्कल पाहिजे. कळतंय का? बक्कल पाहिजे. अगं असं पण बोलले होते. मूर्ख बाई, मी बक्कल पाहिजे बोललो ना. हो, सर, बक्कल बोला. पाहिजे आणि ते मी लावलं. हे बघा सर बक्कल जरा एक लावलं मिनिट सर. शांत. पॉज मिळाला, बोलू नको, थांब जरा. विराज तू चुकून बक्कल पाहिजे ह्याला टक्कल पाहिजे असं ऐकलंयस का? खरं खरं सांग, मी काही बोलणार नाही. सर खरं खरं सांग. सर त्याच वेळेस मी तुम्हाला ऑडिशन दाखवली सर त्याची. बरोबर आहे, मी हा. बघितली. आणि तुम्ही बोललात की त्याला बोलव बोलव. म्हणून. Actor आणि मग सर मी वळलो आणि मी पाठमोर असताना मी थोडं स्पष्ट ऐकलं की टक्कल पाहिजे टक्कल पाहिजे. अरे मूर्ख माणसा, मी ते तिला सांगत होतो बक्कल पाहिजे. तुला बोललो ऍक्टर पाहिजे, हिला बोललो बक्कल पाहिजे. दोन्ही कसं काय मिक्स करतोस तू? मग आता पुढे आता आपण काय करायचं? डोक्याचं बक्कल करायचं आणि इथे टक्कल लावायचं, असं करायचं? अक्कल बक्कल अक्कल. नको असूस बने, मी कामावरून काढून टाकीन. काढा सर त्यातला ऐकायचं. गप्प बस, गप्प बस. तू ना विराज फालतूचे काम करत असतोस ना. तिकडे मेकअप वाल्या मुलीशी जाऊन बोल, कॉस्ट्युम वाल्या मुलीशी जाऊन बोल, हेअर वाल्या मुलीशी जाऊन बोल. सर बाजूच्या सेटवरच्या पोरींशिवाय गप्पा मारत असतात. नको करूस ना हे विराज, नको करूस हे विराज. असिस्टंट डिरेक्शन कडे लक्ष दे. सर आता एक सांगतो, तो तिकडे उभा आहे. सर त्याला जाऊन सांगायचं की तू घरी जा आणि मला केस असलेला, टक्कल नसलेला, केस असलेला ऍक्टर आणून दे. सर मला ऐकायला येते सर, मला ऐकायला येते सर. ऐक राजा, ऐक. विराज का जातोय? तुझा जा तू. सर मी नाटक ते ना टक्कलच बोलले होते, आता त्यांना आठवत नाहीये. पण प्लीज तू जा यार. बेटर लक नेक्स्ट टाइम प्लीज. तुझ्या बापाला सांग. सॉरी सर 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 असं मला सांगितलं टक्कल करायला म्हणून मी केलं सर. हो 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 तू 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 एक काम कर. मला पिक्चर मध्ये आहे ना, मी संजय. सर मी सांगतो संजय आहे ना सर. हिने गोळे घातलाय सर. हिने अचानक अरे, इथे- बरे हा, एक काय डायलॉग करणार आहे. आहे? तू सर, काय सर, story सर, घातली? सर, 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 अरे सर, सायलेन्स, सर, सायलेन्स, सर, सायलेन्स, काढून टाका, सर. सायलेन्स. रोलिंग सर. अरे गप्रे. मूर्ख भरले सगळे मी इथे. सर ऐक मला पिक्चर मध्ये घ्या सर. ऐक ना राजा, ऐक. मी काय करू सांग मला. मी काय रडू नको रे, रडू नको रे बाबा. विराज हा रडतोय, हा रडतोय विराज. रडत आहे सर. ऐक ऐक ऐक.
मला सांग डायलॉग काय ऑडिशन आठव. शांत हो आधी. ऑडिशन काय मला सांग. ऑडिशनचे डायलॉग. रडू नको. सांग. हा प्रत्युषा, बरोबर. तुझेच जर केस गळत असतील हा मग मी तरी या केसांचं काय करायचं. मी माझा हा केश सांभार याचा त्याग करायला तयार आहे. आता कशाचा त्याग करणार आहेस मला सांग. मी आधी त्यागले मी. हो की नाही. मग अरे तुझ्याकडे केसच नाही, तू सांबार कुठून आणणार. इडलीवाल्याकडून का. सांबार बने नको हसूस. ए लाल गोट्या, पृथ्वी नको ना प्रत्येक जोक वर असू. सॉरी. सॉरी सर. सर पण मला सर मला पिक्चर मध्ये घ्या सर. घेणार. सर मी नको रडतोय यार विराज. मी नाटक सोडून आलोय सर. हो. नाटकवाले पक्के असतात. बरोबर. सर आमचा ग्रुप आहे नाटुकले नावाचा. तेव्हा ना त्याच्यावरती मेसेज आला पण असेल, याला घेऊ नका दगाबाज. सर मला घ्या सर. नाही होणार असं नाही. ऐक हे बघ मला सांग, तुला कोणी सांगितलं टक्कल करायला. मी स्वतःहून नाही केलं सर. हो की नाही. मला तुमच्या एडीने सांगितलं, असिस्टंटने सांगितलं हो टक्कल की कर. नाही. मग त्या असिस्टंटला घरी घेऊन जा आणि विकून टाक. नाही तर तेवढे पण लायकी नाही त्याची. भंगारमध्ये पण विकला नाही जाणार. हिला फ्री मध्ये घेऊन जा. मला नको ही. हिला फ्री मध्ये घेऊन जाऊन काय करू सर. दिवसभर घरात सर कुठले कपडे घालणार सर. सर हे तुषार सिंचन बसवू माझ्या घरात सर. ए तू नक्कल कर का माझी? थांब माझी गं. नक्कल- स्वतःची नक्कल झालं ते बघ आधी. ऐक ना राजा. मी काय करू मला सांग ना मी राजा. काय करू मला सांगा सर. काय 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 विराज ह्याला समजाव. मी सिरियल सोडली सर. मी त्यांना बोललो चल मी नाही करत मला. सिरियल वाले पण पक्के असतात सर. त्यांचा पण ग्रुप आहे. हम छोटे स्क्रीन वाले हुए तो क्या हुआ TRP वाले कुठले ग्रुप आहेत. आहेत सर. ऐक ते पण मला मिळणार तुला काम मिळणार. माझा एक मित्र आहे डिरेक्टर म्हणून, त्याला टकले ऍक्टर्स हवे आहेत. मी त्याला नको सांग. असतात कोणाला टकले ऍक्टर. ऐक ऐक ऐक. सगळ्यांना टकले ऍक्टर पाहिजे असते तर आज श्याम सुंदर राजपूतचं करिअर झालं असतं सर. नाही बोलू असं नाही बोलू कोणाला. ऐक 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 आपण तुला घेऊया. हा, सर सर पाया पडतो सर. अरे नको रे सर पाया. विराज काय. सर सर ऐका ना सर. मला पिक्चर मध्ये घ्या सर. नाही. सर केस नाही येत ना सर. हा. विग लावा ना सर प्लीज. विग लावा. विग लावायचं. सर 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 चांगली आयडिया सर. सर हवं तर त्याच्या विकचे पैसे मी देतो. गप्पा बस रे. रिक्षाचे पैसे वाचवेत म्हणून पॅकअप नंतर मला सोडा करत असतोस. तू करणार ह्याच्या विकचे आणि किती दिवस लागणार आहेत. हा वीक यायला किती दिवस लागणार आहे सांग मला. सर लवकर सांग. 8 ते 10 दिवस. 8 ते 10 दिवस. सर 8 ते 10 दिवस आपण शूट पोस्टपोन करूया सर प्लीज. कोण आहेस तू. बच्चन आहेस का शाहरुख खान आहेस तुझ्यासाठी 8 दिवस मी शूट पोस्टपोन करायला. हे बघ आता ना मला तुझ्यावरही राग येतोय तर प्लीज प्लीज जा ना राजा. मी खरंच काही नाही करू शकत रे. कोणाचा फोन आहे. घे सॉरी तू घे. तू फोन. तुला काय प्रॉब्लेम. हॅलो हॅलो घे. पृथ्वी प्रताप. पृथ्वी प्रताप बोलतोय. कोण बोलतोय. मी तुमची आता फिन्स्टा स्टोरी बघितली. तुम्ही खरंच टक्कल केलंय की तो फिल्टर आहे. मी का फिल्टर लावेन. टक्कल केलाय मी. काय झालं कोण बोलताय. ओके ओके ऐका विश्वेंदू मेहता सर माहिती आहेत. हो माहिती आहे. ते परिंदा रात का या सिनेमाचे दिग्दर्शक. हा करेक्ट ते एक बायोपिक करतायत. तर त्यात अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर आहे. तर आम्हाला टक्कल असणारा आर्टिस्ट हवाय. तर तुम्ही अवेलेबल आहात का. सर आहे सर आहे सर. मी आहे सर. मी लय फ्री आहे सर. ओके मग आपण कमर्शियलचं बोलणं करूया. नको सर. कमर्शियल नको सर. मला पिक्चर मध्ये घ्या सर. मी तयार. मला पिक्चर मध्ये घ्या सर. ओके. आपण म्हणजे कमर्शियल पाहिजेत सर पण पण सर मी येतो सर. मला तुम्ही हे करा. मला व्हॉट्सअपला तुम्ही ऍड्रेस पाठवा. मी लगेच येतो. आता येऊ. नाही मी पाठवतो ऍड्रेस. थँक्यू सर. ओके. थँक्यू. बाय गुड डे. थँक्यू. राऊत सर. हे बघ पृथ्वी काय सो नाही सॉरी. नाही सर. आय एम सॉरी. काय झालं काय. सॉरी म्हणजे ठीक आहे. मी या पिक्चर मध्ये तुम्ही कास्ट नाही करत आहे पण मी आता ही टकलाची स्टोरी टाकली ना इंस्टाग्रामवर. तर ते विश्वेंदू मेहता आहेत ना ते एक बायोपिक करतायत. त्याच्यासाठी कास्टिंग झालं माझं सर. अरे सर क्या बात है. सॉरी सर. पण नेक्स्ट टाइम सर तुमच्या नेक्स्ट प्रोजेक्ट काय नाही अरे. ऑल द बेस्ट तुझा. Thank you. खूप खूप आणि माझ्याकडनं खरंच सॉरी हा राजा. नाही सर ठीक आहे सर. तुम्हाला थँक्यू सर. आणि बाय सॉरी एक मिनिट. तुझा. हा उचल काय. हॅलो
हॅलो हा सर बोला ना सर. पृथ्वी प्रताप सर मी बोलतोय सर, नंबर सेव्ह केला सर. मी ओके, मी तुम्हाला आता फोन केलेला ना. सर केला नंबर सेव्ह लगेच केला मी. हां, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवला नाहीये. हा पाठवा सर, मी आहे सर. नाही नाही नाही, ते थोडा प्रॉब्लेम झालाय. काय झालं सर? एक गैरसमज झालाय. काय सर? विश्वेंदू मेहता सर बोलले की ते बोललेले की नक्कल करणारा आर्टिस्ट हवा होता. मी ऐकलं की टक्कल करणारा आर्टिस्ट हवा आहे. तर थोडा प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला नक्कल करता येते का? ही कोणाची मिमिक्री आहे सर? नाही येत सर. नाही. ओ सॉरी सॉरी सॉरी. काय झालं सर? नेक्स्ट टाइम आपण काहीतरी बघूया. ओके, गुड डे. गोस्वामी सर बरोबर बोलायचे. मराठी सिनेमा आणि ऑस्कर याच्या मधोमध्ये असले फालतू असिस्टंट आहेत. क्या बात है. आणि आम्हाला तुमची ही शक्कल खूपच आवडली. भारी भारी भारी. प्रसाददा काय म्हणाल? पृथ्वी, तू रडायला लागलास ना तेव्हा म्हणजे इतकं वाईट वाटलं त्या क्षणी. ॲक्च्युली वाईट वाटलं की असं कुठल्या नटाच्या बाबतीत कधी होऊ नये. आणि विराज मस्त, खूप दिवसांनी पाहिलं तुला आणि दिवसेंदिवस तुझा कॉन्फिडन्स वाढत चाललाय, याचा मला आनंद होतोय. रसिका मस्त, वेगळी दिसतेस आणि वेगळा अटेम्प्ट होता. मजा आली, खूप मजा आली. ओमकार फॅन्टॅस्टिक. बने क्या बात आहे. वा वा वा. मंडळी, कोकणी माणसाला तुम्ही कोकणातून बाहेर काढू शकता, पण त्याच्या मनातून कोकण मात्र कधीच काढू शकत नाही. मी असं का म्हणतेय कळेलच या पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतील अतरंगी कलाकार. ही जी मीटिंग आहे ना ती आपल्या कंपनीच्या बाजूने होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ही जी डील आहे ती आपण क्रॅक करायला हवी. हे टेंडर खरं तर आपल्याला मिळायला हवं. आणि आज आपल्या कंपनीचे जे सीईओ आहेत ते ऑफिसमध्ये आहेत. खांडेकर, आपल्या कंपनीच्या परफॉर्मन्सची जी पीपीटी आहे ती अशी तयार करा खांडेकर की क्लायंट उडाला पाहिजे. खांडेकर 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 काय काय मी बोलतोय काहीतरी. आहात कुठे? लक्ष आहे तुमचं? लक्ष खांडेकर, लक्ष आहे का? हा हा सर आहे लक्ष. हा मी काय बोललो सांगा. हा हे काय बोललो मी? सर हे बोललात ना तुम्ही आपल्या कंपनीची पोपटी खाऊन क्लायंट उडाला पाहिजे. पोपट्या बनवते आपली कंपनी खांडेकर. हा पीपीटी, आपल्या कंपनीची पीपीटी, आपला जो परफॉर्मन्स आहे त्याची पीपीटी अशी बनवा की क्लायंट उडाला पाहिजे. नाही हो हो सर. कुठे लक्ष कुठे आहे तुमचं? हा इथेच आहे सर. मला नाही दिसत कुठे. काय कशात रमलाय? आता असं काहीतरी करत होतात, हे असं म्हणत होतात काहीतरी. काय चाललंय? नाही सर, ते काय गावी जन्माष्टमी आहे ना आता, तो आमच्या गावी मोठा सोहळा असतो. हा पण मी सांगितलं सर नाही जमणार, हे मी त्यांना कळवलंय. गुड. हा हे लक्षात ठेवा शेवटपर्यंत की मी तुम्हाला रजा दिलेली नाहीये. नाही सर, बरोबर. नाही बरोबर आहे. पण काय सर, मी गावचा मानकरी आहे ना, म्हणजे जोपर्यंत मी पूजा करत नाही तोपर्यंत सोहळ्याला सुरुवात होत नाही. सुरुवात मी केली पाहिजे म्हणून. पण मी त्यांना कळवलंय सर नाही जमणार. म्हणजे तुम्ही मानकरी आणि आम्ही कोण काम करी. हसू नका. नाही सर, सिरियसली विचारतो. म्हणजे इथे तुम्ही गावी जायचं, मान घ्यायचा आणि कामं आम्ही करायची. कंपनीचं काम कोण करणार? सर आपण करायची सर. बरोबर ना? हो सर हो. सुट्टी वगैरे काही नाही. नाही सर, नाही काम करायचं. हे घ्या, या फाईल्स घ्या. मी करतो सर. व्यवस्थित, सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. येस सर, येस सर. डेस्कवर जा. ओके सर. का ना तुला मी खांडेकर सॉरी सर. हो सर हो. पप्पू, पप्पू, या पप्पू. काय आहे या पप्पू. आहे पप्पू. आहे या पप्पू, माझं. आहे आहे माझी आहे खांडेकर साहेब. बाय घे एवढ्या फायली तरी माझं पोरग एवढं सुकडो झालो बाय माझं. ओ खांडेकर साहेब. हे पोरा शिपाई तुका हाक मारतो. आई शिपाई ने माझे बॉस आहेत ते. यो बासा बाय तरी तुका साहेब बोलतो. हा
आहे ते टोमणं मारतात. टोमणं मारतो हा एवढं सुकडो साहेब गाव तिच्या घरात कोणी दुसरं कमवत नाही एवढं सुकडा जरा बघून निवडायचो ना. आहे त्यांनी माका निवडला नाही. खांडेकर इकडे या. कोण आहेत या? सर माझी आहे. आहे ऑफिस मध्ये आई आई नमस्कार. बसा 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 बसा. हे आहे आदर रिस्पेक्ट हे करा बसा. काय चाललंय खांडेकर? नाही सर काय ऑफिस मध्ये आई आलेली आहे आणि काय बोलत होत्या त्या सुकडा काय? नाही सर आईला असं म्हणजे तुमचा चेहरा बॉस सारखा वाटत नाही म्हणून आईला असं वाटत नाही. बाकी काय नाही सर. मुळात तुमची आई इथे काय करते खांडेकर? सर मलाही नाही माहिती सर. एकच मिनिट सर. आहे तू आई सर किती किलस मग काय विचारतस किती केलंय ह्यो तुझा बॉस आहे ना. जन्माष्टमी यांनी सुट्टी दिला ना तुका मग माका येऊक नको आहे सर. खांडेकर सुट्टी दिली नाही म्हणून आईला नाव सांगितलंय माझं तुम्ही? नाही अरे, सर. लहान आहात का? नाही सर. गुंडू मला नाही गुंडू अरे पम्या तू कधी काय गेले गुंडू कसं आहे? खांडेकर इकडे या. हा काय प्रकार आहे? हे कोण लोक आहेत आणि तुम्हाला गुंडू आवाज देतात ते? अहो ह्या कायच नाही. यो लहान होतो ना लहान तेव्हा ह्याका आम्ही गटली म्हणायचो. असं गुपगुपीत होतो ना गटली म्हणायचो ह्याका आम्ही. खांडेकर या तुमच्या नातेवाईकाने माझ्या माझ्या खांद्यावर हात ठेवलेला आहे तो काढायला सांगा. ए गुंडू हा ऑफिस भारी हा होय ना. पिऊ ना काय कपडे दिल्याने आहे. पिऊ नाही का? पम्या मेला पिऊ नाही. आमचे बॉस आहेत ते पृथ्वी प्रताप. काय? हे पम्या आपल्याला गुंडू सांगायचा माहितीये काय? ऑफिस मध्ये हँगरला कोट लटकवलेला माणूस आहे ताच आहे हा. खांडेकर नाही हे काय? नाही सर. हे काय? सॉरी मला नका करू सतत सॉरी. आता ही माणसं इथे काय करतायत खांडेकर? मला माहिती पम्या. नाही. दोनच मिनिट. सीईओ आहेत आपले. दोनच मिनिटं. पीपीटी बालू मामा आणि मोरे कुठे आहे? ते पण इल मग काय? वा 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 मी काय म्हटलं काय ती लिप मधली पोरगी माझ्याकडे बोलून बघते का नाही बघितलं का नाही एवढी. अरे माझा फ्लेवरच वेगळा. गावचा बनाना जायच ना तू सगळे बघतात तुझ्याकडे. करा हे गुंडू आज बघ पालण्यात बसली आई बघ. खांडेकर काय चाललंय काय? खांडेकर हा काय प्रकार आहे? सर मलाही नाही माहिती. ग्रामपंचायत आहे का तुमची? ऑफिस आहे ना आपलं? बरोबर. आणि गोंधळ काय घालताय ती माणसं? नाही सर. आल्या मी यांना आवाज नाही देते ना. आता कुकारी दिली मग आम्हाला द्या नको. अहो मी कुकाऱ्या नव्हतो देत. मग मी यांना विचारत होतो की आल्या यांनी सवय आहे ना गावात. अरे मुळात तुम्ही सगळे हळू बोला. खांडेकर वरती सीईओ आहेत आपले. मला माहितीये. मला अरे माहितीये मग हे काय करतायत सगळे इथे? सर मला नाही माहिती हे का आले तिथे. पीपीटी तयार करायची आहे खांडेकर. सर 2च मिनिटं द्या मला. 2च मिनिटं द्या. ओ नानानू हाय सर किती क्लास हाय सर म्हणजे सांगितलं सर माका सुट्टी नाही म्हणून. अरे काय येडायच काय तू? आमचं ठीक आहे देवाला कळेल. मग काय रीतीभाती आहेत का नाही? चालली रीती आहेत का नाही? म्हणजे हा? म्हणजे काय म्हणजे या वर्षी मान तुझा आहे बरोबर आहे का नाही? मग तुला यायला नको हा? अरे देवापेक्षा तुझा साहेब मोठा आहे. वसाडी पडली त्या साहेबाच्या तोंडावरती. रजा देत नाही म्हणजे काय तुला? अरे गाव प्याचात पडलाय तिकडे माहिती आहे. शेवटी देवाला बैठक बसली. काय ठरणार? पुजारी बोलला की बाबा तुम्ही मुंबईत जा. हा तिथं त्याच्याकडनं ह्या मानकऱ्याकडनं पूजा करून घ्या. मग आपण जन्माष्टमीचा कार्यक्रम करू पुढचा पुढे. त्या 2 अभंग आणि 2 गजर तुझ्या हस्ते व्हायला हवं. पण मोरानी एवढं करणार तू कोणाकडे मान देऊन पूजा करून टाकायची ना. मान दुसऱ्यांदा द्यायचा. याला हलपटवू काय रे तुझं? अरे असं नाही करून चालत बाबा. जर मान चुकवलं ना तर देव कोपतो. सरपंचावर कोपला होता देव. म्हणजे 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 काय म्हणजे मागल्या दिवाळीच्या टायमाला त्या सरपंच आला अंगणात बॉम्ब घेतला ना हातात आणि अगरबत्ती घेतला नशी आणि वातीला लावला. तर आता बॉम्ब टाकायचा की नाही तर अगरबत्ती टाकला चुकून आणि बॉम्ब असा ठेवला. जो काय बॉम्ब फुटलाय ह्या साईडची सगळी ग्रामपंचायत जल्ली त्याची. आहे मग आता काय आता तुझी मला एक साइड पूर्ण जिल्हा परिषद आहे. गपचूप चल गावाला चल. खांडेकर चाललंय काय? नाही सर मी बोलतोय तुम्ही तुम्हीच बोलताय त्यांच्याशी. मला असं वाटतं तुमच्या ग्रामपंचायतीची मीटिंग चालली आणि मी उपराय कोणीतरी. इकडे बसा. इकडे 50 रुपये द्या. थांबा मला 2 मिनिटं द्या. पम्या ऐक ना मला नाही जमणार यार. मी बोलतो.
पुप्पुक साहेबांनो. पुप्पुक नाव आहे माझं. वाटेल ते काहीतरी बोलताय. पृथ्वी त्यात ताच काय ह्या बघा. नाही सुट्टी मिळणार नाही. नाही तुमची अडचण आम्हाला समजताय. गुड. पण आमची पण अडचण समजून घ्या. काय कसं ह्या का तुम्ही पाठवत नाही ना. नाही. मग आम्ही इथेच काहीतरी ढोलकीची पूजा करतो. हा म्हणजे कसं आमच्याकडे वेळ नाही आहे. म्हणजे आमच्याचकडे वेळ नाही आहे. 2 मिनिटात लगेच आटपतो. लगेच 2 मिनिटात. पण मी पुढं बघा फक्त. लगेच आटपतो. घे बाबा हे बने. हो मुरानू कारण घ्या. अरे मी काय चपलांचा राखणदार आहे का. एक काम कर बाबा, ही फुलं घे. तांदूळ दे त्याच्यात. बोला सगळी व्यवस्थित फुलं वर ठेव. चला. अरे मान 2 ठेव इथे फुलं. चला तांदूळ दे. तांदूळ घ्या. मी आज बॉस आहे खांडेकर. त्यांना पण द्या. सगळ्यांनी घ्या घ्या. मागणं हात जोडा सगळ्यांनी. सगळ्यांनी हात जोडा. आणि वय महाराजा मोठ्यान बोलायचं. तांदूळ देवा महाराजा 12 गावच्या 12 राठीच्या 12 वाटीच्या महाराजा. देवा महाराजा सालाबाद प्रमाणे आम्ही गोकुलाष्टमीचा कार्यक्रम करतो आणि त्याची पूजा इथं आम्ही करतो ती मान्य करून घे र महाराजा. सर मध्ये मध्ये ते वय महाराजा बोलवलं काय यार. त्याच परमान आमचं बाल गोपाल दहींडी फोडताना त्यांचा हातपाय सुखरूप ठेव र महाराजा. आणि ह्या वर्षी हा जो काय आमचा हा कार्यक्रम तो व्यवस्थित पार पडू दे. आणि आमचा हा जो पैसा आहे तर पैशाला जर पुढच्या वर्षी रजा भेटली नाही तर हा ऑफिस जलून जाऊन दे रे महाराजा. महाराजा अरे काय बोलताय. नाही सॉरी साहेबांनो सॉरी. वसाड्या थोडं माइल्ड कर. बॉसची तिरडी उठू दे. बॉसची तिरडी उठू दे रे महाराजा. तर द्या महाराजा वडाची साल पिंपळाला लाव आणि पिंपळाची साल वडाला लाव. साहेबाच्या जागी पैशाला येऊ दे आणि पैशाच्या जागी साहेबाला जाऊन दे रे महाराजा. हे करायचं तुम्हाला. नाही सर. वड्याची साल पिंपलाची वड्याला करायची. नाही सर ते बॉसच्या जागी यायचं. वय महाराजा बोलायची पद्धत असते सर. लगेच भजन आठवतं. चल घे बाबा. हॅलो गोकुळ बोलतोय कानातून. हा हॅलो पृथ्वी बोलतोय. बोला सर. येस सर बोला सर. सर आवाज नाही सर. नाही ऑफिस माझ्या केबिनमधून नाही सर. नाही सर खाली ते आपल्या हे कंपाऊंडच्या बाहेर कुणीतरी भजन करत असेल. श्रावण आहे सर. येस सर. नो केबिनमध्ये कुणीच नाही आहे. केबिनमध्ये मी आणि खांडेकर. नाही सर नाही आम्ही हे करतोय PPT बनवतोय दोघं. तमाशाचा फड आहे का. थांबा ना 2 मिनिट थांबा. येस सर. ओ येस सर येस. मी 15 मिनिटात येऊ. हां मी PPT फायनल करतो आणि येतो. येस सर येस. थँक्यू सर. हॅव अ गुड डे. येस. जॉब जाईल आपल्या दोघांचा. खांडेकर तुम्हाला मूर्ख आहात का तुम्ही. CEO आहेत वर आवाज जातोय वरती का गोंधळ घालताय. जागा आहे का हे सगळं करायचं. बरं बस झालं. CEO वरती आहेत बस झाला. त्याच्यावरती देव आहे ना. देव भडकला तर पहिला सगळ्यांना कातलावर आपटेल. शिवला आपटेल. नाही ओ झुपूक साहेब. झुपूक नाव नाही आहे माझं. पृथ्वीक नाव आहे माझं. ह्या बघा तो मानकरी आहे. हा मग त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलू नका. त्याने आता पूजा नाही केला ना देव त्याचा सालिंदर करेल. बरोबर. तो सुट्टीत येतो ना माझ्या कुशीत झोपतो. सालिंदराने काटे टोचले तर कितीला पडतील मका. नाही तर का. आणि अर्ध्या रात्री म्हातारी फुटली मग काय बालू भाऊजी काय बोलतो. बरोबर म्हणतो तू. म्हणजे आता एवढं केलं पुरेसं नाहीये. अरे कसं म्हणजे काय. आत्ताच आपण एक गाणं घेतलेलं आहे. बरोबर. तेव्हा कुठं देवाने आपल्याकडं असं बघितलंय माहितीये तुम्हाला. दुसरं गाणं घेतला ना तर तो आपल्या डोक्यावर पण हात ठेवी. बरोबर. तर लवकर दुसरं गाणं घ्यावं काय. खांडेकर हळूहळू आवाजात बोल. दुसरं गाणं. चल घ्यायचंच नाही माझं. आज बॉस आहे मी. ऐका पण करतो पण नका बास करा आता. हे घ्या. खुश मी माझं हे सर माझ्या ह्याच्यात काहीच हात सर. मी फक्त त्यांना माझ्या ऑफिस मध्ये हे काय चाललंय. असताय नाही सर. माझ्या ऑफिस मध्ये हे काय चाललंय. सर ऍक्च्युली सर या ऑफिस मध्ये भजन का थांबलं. गेले कित्येक वर्ष मी मिस करतोय. अरे मी कुठायचाय. अरे अरे तू कित्येक थांबलंस.
वा 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 कडक नेहमीप्रमाणे. प्रसादा फार गोड कॉन्सेप्ट होती आणि त्या 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 माणसांची ती भजनं आणि हे ऐकलं की सगळं विसरायला होतं. म्हणजे खरंच असं वाटतं की खरंच असं एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घडलं आणि खरंच जर समीरसारखा बॉस असेल तर तो म्हणेल यार खड्ड्यात गेलं ते सगळं कॉर्पोरेट बिर्पोरेट, आत्ता ते तो धावा करूया, ते भजन गाऊया. त्या शब्दांमध्ये त्या भावामध्ये ना तेवढी ताकद आहे. तो म्हणजे त्याच्यात गंमत आहे काहीतरी आणि ती दरवेळेला तुम्ही इतकी ताकदीने उतरवता की फार मजा येते. अप्रतिम कॉन्सेप्ट होती पम्या आणि फार रंजक पद्धतीने तुम्ही सादर केलीत. वा वा बहारदार. सई अत्यंत सुरेल आणि सुरेख परफॉर्मन्स होता. पप्पू भावा, गुंडू भावा, तू जे जागच्या जागी नाचत होतास ते फार सुंदर होतं, गोड होतं. आणि तुझे गावकरी मित्र, आई तर धमालच. म्हणजे मने काय नाचलीस, आहा हा मजा आली. सुंदर, म्हणजे परफॉर्मन्स संपून आहे असं वाटत होतं. थँक्यू, आय लव्ह यू. वा 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 खूप भारी. थँक्यू सो मच ऑल. मंडळी, शूटिंगमध्ये गोष्टींची अदलाबदल होतच असते, पण आता इथे होणारी अदलाबदल मात्र आपलं भरपूर मनोरंजन करणार आहे. ज्यासाठी मंचावर येत आहेत फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले. हा पाशा बोल. अरे मी आज नाही आहे हास्य जत्रेत, दादा फिल्म करतोय आता. हो, जीवाची बाजी लावणारा ही मॅन अर्थात रंगा. यातला कुठला रोल म्हणजे? मी अर्थातचा रोल करतोय. अरे ही मॅन रंगाचा रोल मीच करतोय. हां हां हां. तुमचं काय चाललंय? रिहर्सल आहे ना आज? हां. काय कॉस्ट्युम ट्रायल? अच्छा, तो गिरीश येणार. बरोबर, गिरीश येणार, मग त्याचेच प्रॉब्लेम्स आपल्याला सांगणार. बरोबर, मग तो मास्टरजींना बोलवणार, मग मास्टरजी पॉज घेणार मोठा आपल्याकडे बघणार, त्या पॉजमध्ये आपलं सगळं ॲटिट्यूड खाली गळणार आणि त्यानंतर म्हणणार ते दुमडके हो जायगा, एवढंच म्हणणार ते. हां हां, करा 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 करा. लक्ष दे, गिरीशकडे लक्ष दे. हां दादा फिल्म करतोय आता. ओके चल पशा. आणि हे बघ, हे आठवणीने फोन करू नकोस यापुढे. चल. अरे माझ्याकडे कॉस्ट्युम डिझायनर आहेत आता, लिली आणि जेनी नावाच्या. ओ माय गॉड. गॉट इट. सईला पण निरोप दे माझा हाच. चल बाय. हां आणि पशा ऐक आठवणीने फोन करू नकोस मला. एन्जॉय युअर MSJ. ओके बाय. ये चल 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 ये चल 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 तिकडे घे तिकडे. ठेव 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 ठेव. यालो सर यालो. हॅलो. यालो सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर मैंने लिली आणि मैंने जिने सर. जिनी. मैंने पण गुड मॉर्निंग आहे. बरोबर. आम्ही दोघी तुमचे कॉस्ट्युम डिझायनर आहे. हा सर. आणि आम्ही दोघी मिळून सर तुमचे खूप म्हणजे खूप मोठे फॅन आहे सर. थँक्यू. तुमचं जॉकिंग आम्हाला लय आवडतं सर. मला आता दिसतोय तर आम्ही दोघी जिनी लिली नावाने कॉस्ट्युम करतो सर. हा सर. जिनी लिली तुम्ही कॉस्ट्युम करताय? हो सर. आणि इंडस्ट्रीमध्ये सध्या ना आम्हालाच बोलवतात सर सगळे पिक्चर बनवायला, कारण आम्ही परवंडेबल आहे ना सर. बरोबर बरोबर. नवीन सीझनची सगळ्यात जीवघेणी सुरुवात आज झाली. नाही जस्ट एक हे केलं होतं. एनिवे तुम्ही आज माझा कॉस्ट्युमचं काय केलेलं आहे मला तेच जसं बघायचं आहे. मला उत्तर नाही कळलं तुमचं. म्हणजे हा म्हणजे झोल झालाय सर. झोल झालाय म्हणजे? छोटूसा झोल झालाय सर. काय झालं? तुमच्या कॉस्ट्युमची पेटी आहे ती दुसऱ्या सेटवर पोचलेली आहे, त्यांची कॉस्ट्युमची पेटी आपल्या सेटवर आलेली आहे सर. काय म्हणताय तुम्ही? हा नाही पण ते तिकडे आमची वार्ता झालेली आहे. हा सर. ते तिकडनं आम्ही मॅटर सलटवलेलं आहे. हा आणि टेन्शन घेऊ नका सर. म्हणजे पेटी आहे ना ती जास्त लांब नाही, हैदराबादलाच पोचलेली आहे. हैदराबादला पोचले? हा सर. पण उद्या ती येईल. सकाळी पेटी आपल्याकडे पोचल हवाई जहाजने. नाही नाही त्या काही नाही, उद्या कॉस्ट्युम पोचतील. फक्त आजचे सीन आहे ना तुम्ही आमच्या कॉस्ट्युम मध्ये रमटवून टाका सर. हा सर.
सीन रेमटवून टाकायचे म्हणजे काय करायचं? रेमटून टाके सर. सर म्हणजे आहे ना ते आमची पेटी आहे ना त्यातले काय कॉस्ट्युम आवडतील तुम्हाला ते घाला सर. एक मिनिट मला बघू दे जरा काय आहे ते. इकडे या सर. तर तुम्ही एक प्लीज ते आवडेल ते घ्या सर. काय आहे? कपडे. हे आहेत ना, हे लेडीज आहेत. हे तुम्हाला कळतंय का हे काय आहे ते? हा सर. लेडीज आहेत म्हणजे तुम्हाला कळतंय का हे लेडीज कपडे आहेत, लेडीज कपडे. हा सर. हे आहे ते लेडीज कपडे आहेत. तुम्हाला कळतंय का पिक्चरचं जॉनर काय तुम्हाला माहितीये का? अरे मी हिरो आहे, हिरो. हा सर. रंगा आहे ना ते हे करतो ना मी ते रंगा आहे. हा सर. तर रंगा आहे मग लेडीजचे कपडे कसे घालणार आहे ना? दिस इज अ प्रॉब्लेम. त्याला काय झालं सर आता आम्ही पण पोरांचे कपडे घालतो तर आम्ही काही पोरं होतो का? नाही तुम्ही पोरीचे कपडे घालत तुम्ही पोरगाच राहणार. अरे काय तुम्ही सर घाले सर. अरे कसे घालणार? मी रंगा द हिमॅन करतोय, रंगू भाजीवाली करतोय का? अरे जॉकिंग मारते जॉकिंग तुला कळतच नाही लिली. तुम्ही डायरेक्टरला फोन लावा, गौरव मोरेला फोन लावा. गौरव मोरे सर डिरेक्टर इथे या. व्हॅनिटीत आत्ताच्या आत्ता. व्हॅनिटीत या, मला अर्जंट काम आहे, महत्वाचं बोलायचं. व्हॅनिटीत या आत्ताच्या आत्ता. असं का केलं म्हणजे असं का केलं? आपण दोघांमध्ये बोलून सगळं सलटवून टाकलं तर वार्त मारली असती ना आपण. काय बोलतेस हे? कटी कटी बटी बाल बटी लिंबाचा पालक तोडू नको, बाला महिने बोल नको जा. अरे हळीहळी आहेस का तू? बावळट आहेस? कट्टी घेतेस माझे कॉस्ट्युम डिझायनर. अंडी मुंडी कुंडी काली कुत्तू. अरे बावळट आहेस? काय झालं रे? आता तुला सांगतो थांब. अजिबात बोलायचं नाही. आता तुम्हाला सांगतो, आता अजिबात बोलायचं नाही कोणी. सर सर यांच्या कॉस्ट्युमचं काय झालं? काय झालं सर? हे काय झालं कॉस्ट्युमचं? हे काय घालून आलात सर? सर ही फॅशन आहे सर. फॅशन आहे? येस, ह्या दोघी माझ्या फॅशन डिझायनर आहे, लिली आणि जेनी. ह्यांनीच ही फॅशन डिझाईन केलेली आहे सर. सर एकच मिनिट सर. काय झालं काय झालं? ते मागाशी हे द्यायचं राहिलं होतं. इकडे पाय ठेवा ना सर. अरे इकडे हाच आहे का? अरे एकच मिनिट. बघितलं आईला यांच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे सगळं. काय झालं सर मला सांगा, कसं वाटतंय? हे ना एकदम सर काय झालं? अरे बाप रे, हे टाकीतच नाही तर नळातून कुठून येणार यांचं हे? अरे बापरे, कठीणच आहे हे सगळं. नाही सर ह्यांना आखला पाहिजेत ना. काय झालं? कोण आहेत या? लेडीज कपडे दिले मला. हा लिली जेनी म्हणून नाव आहे यांचं. काय काम केलं यांनी? सगळा गोळ घातला या लोकांनी. काय झालं मला सांगा, बसा ना, रिलॅक्स रिलॅक्स. अरे लेडीज कपडे आहेत ते, मी कसे घालणार? बरोबर आहे सर, लेडीज कपडे. प्रॉब्लेम झाला आता, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. काय सर एक काम करा ना, आजच्या दिवस ह्या कॉस्ट्युमवर करा ना, नंतर मी टेबलवर ऍडजस्ट करतो. अरे काय बोलताय तुमचं? तुम्हाला कळतंय आजच्या दिवस मी म्हणजे आज 2 सीन होणार पिक्चरचे, ते 2 सीन मी बाई, बाकी सगळा रंगा. 2च सीन बाई. कसा होणार ते? कसं होईल तर कळतंय का तुम्हाला? बरोबर आहे सर, प्रॉब्लेम झालाय, पण मी काय म्हणतो सर ऐका ना, आपण एक काम करूया सर, आपण असं दाखवूया की हिरोला बायकांचे कपडे घालायची सवय आहे, बरोबर? प्रॉब्लेम सॉल्व. लय ज्युनियर्स आहे तुम्ही. आय लव्ह यू. मी पण लव्ह यू. आय लव्ह यू टू. अरे पण का असेल सवय? अरे रंगा आहे ना तो, द हिमॅन रंगा. बरोबर. बायकांचे कपडे घालतो, ही काय ट्विस्ट पिक्चर नाही चालणार. माझ्यावर विश्वास ठेवा सर, प्लीज माझ्यावर भरोसा ठेवा ना सर. अरे काय याला अर्थ आहे? होईल ना सर, प्लीज ऐका ना माझं सर. नाही, प्लीज सर ऐका ना. नाही सर ऐका ना, बसा ना 2 मिनिटं. ऐका, छोटी फिल्म आहे सर, लो बजेट फिल्म आहे, 13 दिवसांची फिल्म आहे सर. अर्धा दिवस गेला, 12.5 दिवस उरले सर. सर आपण एकाच इंडस्ट्री मधले ना सर. हा भावकीत कुस्ती कशाला पाहिजे? ऐका ना, होईल ना, मी तुम्हाला शब्द देतो सर, होऊन जाईल टेबलावरती, टेन्शन घेऊ नका. नाही जमणार नाही. ये शान्या करतो का नाही तू रे?
मी बोललो ना होणार म्हणजे पडद्यावर तुम्हाला दिसणार. आता बाईचे कपडे नंतर कपडे दिसणारच नाहीत, डायरेक्ट जेंट्सचे कपडे. अरे असं नाही हो. अरे बोलतो त्या टेबलावर सगळं होऊन जाईल ना यार. अरे टेबलवर नंतर फक्त फ्रस्ट्रेशन निघतं आणि चकणा सांडतो. हे पिक्चर क्यों किया यार, नाही करना चाहिए, आता एवढंच होतं. अरे पण तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. कॅमेरामॅन पण बोलला मला की टेबल पे कर दे. अरे नाही सांगितलं ना, कळत नाही का तुला? सॉरी सर, इतक्या वेळ तुमच्या वयाची इज्जत केली म्हणून मी ग बसले, पण आता नाही. कलाकार हा कलाकार असतो. आहे ना तुमच्याकडे तुजुर्बा? कुठला तुजुर्बा का? तुजुर्बा कुठला का? तुजुर्बा तुजुर्बा शब्द आहे. तुजुर्बा तुजुर्बा म्हणजे काय? अमिताभ बच्चन ऋषी कपूरचं पिक्चर. अरे ते आजोबा, तू बघ काय संबंध तुझा? तुजुर्बा घेऊन आली. तजुर्बा शब्द आहे तो, नीट बोलायला शिका ती. ए बाई आहे, पुरुषाचे कपडे घालून त्या पुरुषाची रोल तर कॉन्फिडन्स करू शकते. बाईचे कपडे घालून पुरुषाची रोल तर पुरुषाचे ते बाईंना वाटलं तर तू ऍक्टर. काय बोलते तुझं, तुला कळते बावळ्यात? तुझ्या काय बोलते? निघायतून मी करणार नाही. करा ना सर, प्लीज सर करा ना. करणार नाही मी. लेडीज कपडे मी घालणार नाही, करणार नाही. फायनल आहे? हो. नाही करणार? नाही करणार. ठीक आहे. मी जोडलं ठीक ना. प्रोड्युसरला फोन लावतो. हॅलो राकेश प्रोड्युसर. हा ते आपले मेन लीड आहेत ना, ते फिल्म सोडतात, त्यांना करायचे नाही. काय करता येईल? ठीक आहे सर, चालेल चालेल. त्यांना जो 1.5 लाख आपण ऍडव्हान्स दिला परत घेऊया. ओके, हरकत नाही हरकत नाही. सर मी काय म्हणतो, सर कुठे गेले? सर असं केलं नाही इकडे होऊ शकेल ना. सर राहू नका करू सर, ते पैसे द्या 1.5 लाख रुपये. कसं आहे, प्रत्येक रोल हा वेगळेपणाने कसा करायचा याच्यावर माझा जरा अट्टाहास असतो. तुम्ही करणार आहे आता? हो हे घे ना. सर राहू द्या सर. अरे किती छान दिसतंय. क्या बात है. आम्हाला या कॉस्ट्युम डिझायनर्सही खूप आवडल्या आणि गौऱ्याचे कॉस्ट्युम सुद्धा लय भारी. बघा याच्यावर हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई कॉमेंट्स देण्याआधी मला गौऱ्याबरोबर एक फोटो काढायचा आहे, कारण मी पण आज पिंक घातला. व्हेरी जोकिंग परफॉर्मन्स, फार छान परफॉर्मन्स होता. गौऱ्या म्हणजे न भूतो न भविष्यती असा दिसतोयस रे गौऱ्या. पण तुझं खूप कौतुक गौऱ्या, कारण हे कॅरी करायला पण एक जिगरा लागतो आणि तो तुझ्याकडे आहे. तू एकाही मोमेंटसाठी डिस्कम्फर्टमध्ये आहेस किंवा तुला आवडत नाही आहे किंवा हे कसं काय असं कुठेही दिसलं नाही चेहऱ्यावरती. आणि आय थिंक ही तुझी ॲक्टर म्हणून खूप मोठी अचीवमेंट आहे. फार मस्त परफॉर्मन्स, वेगळी कॉन्सेप्ट होती आणि सादरीकरण पण छान होतं. मजा आली. मंडळी आता इथे वेळ झाली आहे निरोपाची. हा हास्य उत्सव उद्या देखील असाच चालू राहील आणि उद्याच्या भागात निवडले जाणार आहेत सुवर्ण क्षणांचे मानकरी. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.